नमस्कार, मी श्रीकांत उमरीकर. आपण पाहतात अॅनालायझर न्यूज. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. अॅनालायझरचं ॲप डाउनलोड करा. बिहारमध्ये विधानसभेच्या निवडणुकीची गरमागरमी सुरू झालेली आहे आणि जो आक्षेप टीकाकार अगदी आधीपासून घेत होते इंडिया आघाडीच्या बाबतीमध्ये, आणि त्या इंडिया आघाडीचं जहाज बिहारच्या निवडणुकीच्या खडकावर फुटताना दिसत आहे. असं आम्ही काम म्हणतो आहोत ते तुम्हाला मी सांगतो. त्या ठिकाणी काँग्रेसला आपल्याला खूप मोठं काही यश मिळू शकेल. 100 जागा आपल्याला लोकसभेमध्ये मिळालेल्या आहेत. राहुल गांधी आता विरोधी पक्ष नेते, भले ते परदेशी दौरे करो. त्याच्यामुळे काँग्रेसींमध्ये फुरफुरी आलेली आहे आणि आपल्याला जर सगळ्यात ह्याच्यामध्ये अडथळा कोण असेल तर तो प्रत्यक्ष हा राष्ट्रीय जनता दल आणि त्याचे नेते तेजस्वी यादव यांचाच आहे. कारण की त्यांनी ज्या अटी घातलेल्या आहेत, उदाहरणार्थ कन्हैया कुमार ह्या कम्युनिस्टांकडून आयात केलेल्या नेत्यावरती काँग्रेसचा विलक्षण भरोसा. CPI कडून ह्या कन्हैया कुमार यांनी तिथली लोकसभेची 2019ची निवडणूक लढवली. त्याचं काय पानदान वारलं ते जाऊ द्या. तिथून हे काँग्रेसमध्ये आले, त्याचे मोठे कौतुक झाले. त्यांच्याबरोबर जिग्नेश मेवाणी पण होते गुजरातचे. त्यांचं आता कुठं नाव येत नाही ती गोष्ट वेगळी. कन्हैया कुमार काँग्रेसमध्ये आले. काँग्रेसमध्ये आल्याच्या नंतर त्यांनी त्यांच्या CPIचं जे कार्यालय तिथं केलं होतं त्यांच्या मतदारसंघामध्ये, तिथला AC तिथलं फर्निचर पण काढून आणलं. कारण की दलित शोषित गरिबांचे कैवारी आहेत, त्याच्यामुळे ह्यांना जे कार्यालय आहे त्या ठिकाणी गरमी सहन होत नाही. कारण की गरमीत राबणाऱ्या लोकांसाठी काम करायचं म्हणलं की आपण AC मध्ये बसून थंड राहिलं पाहिजे, म्हणून त्यांनी ती स्वतः बसवलेलं असं त्यांचं म्हणणं आहे. कम्युनिस्ट कार्यालयातला AC काढला, फर्निचर काढलं आणि ते काँग्रेसमध्ये आलं. किंवा काँग्रेसमध्ये येण्यासाठी अशी आठ होती की काय, की तुम्ही तुमच्या कार्यालयातलं सामान घेऊन या म्हणून. असो त्यांनी ती निवडणूक लढवली. त्यांच्या विरोधामध्ये लालू प्रसाद यादव यांनी आपला एक मुस्लिम कॅन्डिडेट तेव्हा उभा केलेला होता. त्याच्यात भाजपचा विजय झाला, तुमच्यामुळं ह्याचा पराभव झाला. हे सगळं आता ह्या कन्हैया कुमार यांना अवदसा अशी आठवली की ते काँग्रेसमध्ये आले, पण त्यांना हे माहिती नाही किंवा त्यांच्या हे लक्षात आलं नाही काँग्रेसमध्ये आल्याच्या नंतर सुद्धा जर त्यांना युती राष्ट्रीय जनता दल अशी करायची असेल तर ते सगळ्यात पहिले आठ घालतील की आम्हाला कन्हैया कुमार नको. तीच आता बॉम्ब झाली. लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळेस लालू प्रसाद यादवच्या पक्षाने म्हणजे राजद तेजस्वी यादव यांनी इतका गदारोळ केला कन्हैया कुमारला तिकीट देण्यास. शेवटी काँग्रेसनी ते पार्सल दिल्लीत धाडलं. जे तुम्हाला तुमच्या सहकारी मुख्य पक्षाला बिहारमध्ये जे पार्सल नको होतं त्याचं पॅकअप करून त्याला धाडलं तुम्ही दिल्लीमध्ये. आता त्याला दिल्लीला धाडलं म्हणून अरविंद सिंग लवली आणि त्यांचे दिल्लीचे जे प्रदेशाध्यक्ष आणि बाकीचे कार्यकारिणी सदस्य नाराज झाले. शेवटी त्यांनी पक्षच सोडला. म्हणजे डबल नुकसान राहुल गांधींनी आपल्या पक्षाचं करून घेतलं. एक तर त्या कन्हैया कुमारला बिहारमध्ये लादण्याचा प्रयत्न करून लालूंच्या पक्षाची नाराजी ओढून घेतली आणि शेवटी इतकं करून त्यांच्याच मनासारखं करावं लागलं, कारण की ते पार्सल दिल्लीत पाठवावं लागलं. आणि दिल्लीत आणल्यामुळे तुम्ही बाहेरचा माणूस का लादला म्हणून तिथले काँग्रेसचे निष्ठावान कार्यकर्ते नाराज झाले आणि त्यांनी शेवटी पक्षच सोडला. आता ह्याच कन्हैया कुमारवरती परत एकदा काँग्रेसला काय म्हणता येईल त्याला, त्याच्यावरती त्यांना दावा केलाय त्यांच्या नेतृत्वावरती. त्याच्याच नेतृत्वावरती निवडणूक लढवायची. लालू यादवांचा जो पक्ष आहे राष्ट्रीय जनता दल, तेजस्वी यादव जे चालवतात त्यांचं आणि याचं काही जमत नाही. लालू प्रसाद यादवांचं पक्ष आणि सगळ्यांचं असं म्हणणं आहे की तेजस्वी यादवचं जे काही नेतृत्व आहे तुम्ही त्यावर काही टीका करा, पण त्याला जर पर्याय म्हणून जर कन्हैया कुमार उभं राहणार असेल तर कसं, त्यांना ते कसं मंजूर व्हावं. म्हणजे एक कन्हैया कुमार हा एक प्रॉब्लेम आहे, दुसरा पप्पू यादव हा एक दुसरा प्रॉब्लेम आहे. त्यांना विरोध केला, त्यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवली, ते निवडून पण आले. आता त्यांच्यावरती काँग्रेसचा भरोसा, काँग्रेसला स्वतःचं काहीच नाही. तिकडं पप्पू यादववरती भरोसा आणि इकडे कन्हैया कुमारवरती भरोसा. आणि ह्या सगळ्यांना आता ती बिहारची विधानसभेची निवडणूक शक्यतो काँग्रेसला स्वबळावरती लढावायची, कारण की हे दोघं भरीच घालणार. म्हणजे तुम्ही लक्षात घ्या, एखाद्या खेळ सुरू होण्याच्या आधीच डाव विस्कटून टाकणे नावाचा जो प्रकार असतो, म्हणून आम्ही ते शब्द वापरला की बिहारच्या दगडावरती इंडिया आघाडीची नाव कशी फुटू पाहत आहे. हे स्वतःच यांना मी म्हणलं ना की दुसऱ्यांनी काही करायची गरजच नाहीये. अगदी यापूर्वी सुद्धा जेव्हा इंडिया आघाडी प्रत्यक्ष तयार झाली तेव्हाही ममता बॅनर्जींनी बंडाचा झेंडा उभारला आणि माझ्या राज्यामध्ये इंडिया आघाडी म्हणजे मीच एकटी. फक्त काँग्रेसचे जे काही 2 तिथं जागा होत्या तितकेही उमेदवारी द्यायला नकार दिला. शेवटी काँग्रेस वेगळी लढली, त्याच्यापैकी एक अधीर रंजन चौधरीचा पराभव केला. एक मणिकम टागोर फक्त निवडून आलेले आहेत.
दिल्लीमध्ये आम आदमी पक्षानं सांगितलं की पंजाबमध्ये की आम्हाला तुमच्याबरोबर युती करायची नाही, दिल्लीमध्ये युती केली आणि विधानसभेमध्ये त्यांच्याही बरोबर युती झाली नाही. हरियाणामध्ये त्यांना अपशकुन आपने केला म्हणून आपला अपशकुन यांनी दिल्लीमध्ये केला. हे सगळं इंडिया आघाडी तयार झाल्याच्या नंतर सांगतोय. मध्य प्रदेशच्या निवडणुकीमध्ये समाजवादी पक्षाने जेमतेम 7-8-10 जागा मागितल्या होत्या काहीतरी 230 पैकी, त्याही दिल्या नाहीत. अखिलेश किंवा हा जो पक्ष काय चिरकुट पार्टी वगैरे म्हणून त्यांनी दिग्विजय सिंग यांनी त्यांची वाट लावली. परिणामी काय झालं तुम्हाला माहिती आहे, त्यांनी उमेदवार उभं केले, यांचे उमेदवार पाडण्याचं काम केलं. म्हणजे हे काय व्हायला लागले माहितीये का, ती आपली ग्रामीण इरसाल म्हण मी नेहमी वापरतो, नवरा मेला तरी हरकत नाही सवत रणकी झाली पाहिजे, या नावाखाली त्या दोघी आपलं स्वतःचं नुकसान कसं करून घेतात. तसं झालं इंडिया आघाडीचं. मी नाही आलो तरी हरकत नाही पण तो नाही आला पाहिजे. मग ह्यांनी त्या समाजवादी पक्षाला तिकडं परेशान करायचं, समाजवादी पक्षांनी ह्यांना करायचं, आपनी ह्यांना करायचं, ह्यांनी आपला करायचं, तृणमूलनी ह्यांना करायचं. म्हणजे कुठं कशाचा काही ताळमेळ नाही. आता उत्तर प्रदेशमध्ये मुख्य निवडणुका सोडा, पोटनिवडणुका होत्या आणि त्या पोटनिवडणुकांमध्ये काँग्रेसला 2च जागा देतो म्हणल्यामुळे शेवटी काँग्रेसने लढवायचं नाही सांगितलं. काँग्रेसचे उमेदवार आमच्याकडे द्या, आमच्या चिन्हावर लढू, इतका उद्धटपणा समाजवादी पक्षांनी केला होता. परिणामी 9 पैकी 7 जागा भाजपकडेच गेल्या, यांना फक्त 2च जागा उरल्या भांडाभांडी. ज्या जागा समाजवादी पक्ष काँग्रेसला देऊ शकत होता तितक्या 2च जागा समाजवादी पक्षाच्या त्या पोटनिवडणुकीत निवडून आल्या. इंडिया आघाडीची अडचण ही होऊन बसलेली आहे की ती स्थापन झाल्यापासूनच काट्याच्या आणीवर वसले 3 गाव 2 वसले 1 वसेची ना असे ते. म्हणजे त्या पहिल्यापासूनच त्याला जे अपशकुन होऊन बसलेलं आहे त्याचं सगळ्यात महत्वाचं कारण म्हणजे असा, बरं लोकांनी सुद्धा यांच्यावरती अशी विचित्रच थप्पड मारलेली आहे की जागा तर निवडून दिल्या, विरोधी पक्षाची मतं तर वाढून म्हणजे विरोधी पक्षांच्या जागा तर वाढून दिल्या मोठ्या प्रमाणामध्ये, पण त्यांना सांगितलंय की तुम्हाला विरोधी पक्ष म्हणूनच राहायचा. सत्ताधाऱ्यांच्या जागा कमी करून त्यांच्यावर वचक ठेवलं पण त्यांना सांगितलं की तुम्हाला सत्ताधारीच राहायचं. आता ह्याच्यातून काय शहाणपण शिकायचं ते सत्ताधारी शिकले, कारण की त्यांनी नंतरच्या निवडणुका जिंकून दाखवल्या. नंतरच्या लोकसभा निवडणुकीनंतरच्या सगळ्या विधानसभामध्ये 5 महत्वाच्या विधानसभाच्या निवडणुका झाल्या. 2 ठिकाणी इंडिया आघाडीतले पक्ष पण ते काँग्रेसला विचारायला तयार नाहीत. 3 ठिकाणी भाजप जिंकला, त्या ठिकाणी तर काही बोलायची गरजच नाही. अडचण ही होऊन बसलेली या सगळ्या याच्यामध्ये. काँग्रेसला ज्या ठिकाणी काही थोडंफार यश मिळालं, तेलंगणासारखं असो, त्याही ठिकाणच्या स्थानिक स्वराज्य संस्था तुम्ही घालून बसलेले आहात. आता बिहारमधली अडचण अशी आहे की त्या ठिकाणी म्हणजे सत्ताधाऱ्यांच्या ह्याच्यामध्ये काही प्रमाणामध्ये विरोधाभास आणि बाकी सगळं चालू आहे. नितीश कुमारचा पक्ष, नितीश कुमारांच्या जागा अतिशय कमी मागच्या निवडून आल्या होत्या. भले त्यांना मुख्यमंत्री पद दिल्या गेलं असेल पण त्यांच्याकडे सूत्र राहिलेली नाही सत्तेची. त्यांना तेव्हा मुख्यमंत्री पदाच्या मोहापायी त्यांनी हो म्हणलं. खरं तर त्यांनी मुख्यमंत्री पद सोडून देऊन पूर्णपणे स्वतःच्या पक्षावरती लक्ष केंद्रित केलं असतं. सत्ता सोडून देऊन तर त्यांचा पक्ष अजून बळकटपणे भाजपच्या अंतर्गतच एनडीए आघाडीमध्ये मोठा म्हणून घटक ठरला असता. आज परिस्थिती अशी आहे की भाजप आपले पत्ते उघडायला तयार नाही. समोरची एनडीए आघाडी ज्या पद्धतीने तयार होईल किंवा विखरेल किंवा ज्या पद्धतीने तिचे ठिकऱ्या उडतील त्याची वाट पाहत बसून येते. कारण की जर एकदा ती आघाडी फुटली त्या पद्धतीनं मताची विभागणी होणार, मग नितीश कुमार यांच्या संदर्भामध्ये काय निर्णय घ्यायचा ते भाजपवाले घेतील किंवा तोपर्यंत सगळं गुलदस्त्यात ठेवतील किंवा त्यांच्या नेतृत्वाखाली सुद्धा निवडणुका लढवतील नितीश कुमारांच्या. पण त्यांनी नितीश कुमारांचा पक्ष जसं मागच्या वेळेस अतिशय कमी जागा त्यांच्या निवडून आल्या होत्या तसं जर अजून त्याचं जर काही खच्चीकरण झालं तर त्याला आहेतच, म्हणजे त्याच्यावर बोलायची काही वेगळी गरजच पडणार नाही. महाराष्ट्रातल्या निवडणुकांमध्ये ज्या पद्धतीने जे सहकारी पक्ष होते त्यांना बरोबर घेऊन त्यांच्यातले म्हणजे शिवसेना उद्धव ठाकरे गट आणि राष्ट्रवादी शरद पवाराचा गट या दोन्हीचा जो परस्पर काटा निवडणुकीच्या माध्यमातून भाजपने काढला त्याच पद्धतीने बिहारमध्ये सुद्धा यांचाही काटा निघेल. या अशा भांडत बसले तर आणि नितीश कुमारांचा पक्ष मर्यादित राहील, त्याचा फायदा भाजपला होईल. पण हे काही समजून न घेता आजही तिथे ज्या पद्धतीची वादावादी कन्हैया कुमार, पप्पू यादव आणि तेजस्वी यादव म्हणजे काँग्रेस एकीकडं आणि दुसरीकडं तेजस्वी यादवांचा पक्ष राष्ट्रीय जनता दल, इंडिया आघाडीच्या स्थापनेपासूनची ही अडचण आहे. लोकसभेच्या निवडणुकीच्या नंतर सुद्धा
इंडिया आघाडीची बैठक झालेली आहे, इंडिया आघाडीचं धोरण ठरलेलं आहे. इंडिया आघाडीनं लोकसभेचं जेव्हा सत्र, आता हे अर्थसंकल्पीय सत्र, त्याच्या आधीचं पावसाळी, 3 झाले ना सत्र. नवीन लोकसभा अस्तित्वात आल्याच्या नंतरचं एक पावसाळी अधिवेशन, त्याच्यानंतरचं हिवाळी अधिवेशन, त्याच्यानंतरचं तिसरं हे अर्थसंकल्पीय अधिवेशन. आजही इंडिया आघाडी एकसंध आहे असं पद्धतीचं चित्र समोर उभं राहत नाहीये. आता जे वक्फच्या विरोधामध्ये सगळ्या मुस्लिम संघटनांनी जे आंदोलन सुरू केले त्याला पाठिंबा द्यायला इंडिया आघाडीतले प्रमुख पक्षच जात नाहीत. बिहारच्या निवडणुका ही लिटमस टेस्ट आहे इंडिया आघाडीसाठी. ते एकत्र राहिले आणि त्याचा त्यांना फायदा झाला तर कदाचित होईल, असं पण शक्यता आहे. एकत्र राहतील आणि तरी लोकांनी ह्यांच्या सगळ्या ह्याच्यामुळे त्यांच्या जसं दिल्लीच्या निवडणुकामध्ये ह्यांनी आणि आम आदमी पक्षाने मिळून लढवल्या लोकसभेच्या सांगतो मी, आणि तरी लोकांनी ते ऐकलं नाही. विरोधात लढल्याच्या नंतर तर ऐकलंच नाही. लोक आता तुम्ही गृहीत धरताय तशा पद्धतीनं मतदान करत नाहीयेत, वागत नाहीयेत. तुम्ही नीट राहिले, लोकांना पर्याय उपलब्ध आहेत. मोठ्या पक्षालाही ते धडा शिकवतात, दुसरा कुठला तरी प्रादेशिक पक्ष निवडून आणतात आणि त्या प्रादेशिक पक्षाला धडा शिकवतात की जेव्हा तो मर्यादेच्या पलीकडे काही वागायला लागला किंवा त्याच्या नाकामध्ये वारं भरलं, जसं BRS भारत राष्ट्र समिती तेलंगणामध्ये त्याच्या नाकात वारं शिरलं होतं, लोकांनी काँग्रेस सारखा उपेक्षित कोणाच्या डोक्यात नसलेला पक्ष आणून सत्तेवरती बसवला, पण त्या BRSला निवडून दिलं नाही. बघूयात बिहारच्या निवडणुकीत काय होतं ते. इथेच थांबूयात. धन्यवाद.